शक्तीपेक्षा युक्ती चालवा आताच्या पिढीने. कशी सांगू का, आयुष्यात 4 दिवस जर दुःखाचं काढलं ना, मेहनतीचं, तर अख्खं आयुष्य पूर्ण सुखाचं जातं. आणि 4 दिवस जर मंजूर बनलं ना, तर अख्खं आयुष्य मालक होऊन बसतात तुम्ही. पण आताच्या पिढीला कळतच नाही. आता काय करतात, 4 दिवस काम करतात आणि 4 दिवसांनी 5वा दिवस उगवूनच देत नाहीत. तरच ते 4 दिवसाचे पैसे खतम. मग 5वा दिवस जर तुम्ही उगवून दिला, तर तुम्ही सांगा, मालक किती दिवस लागतं बनायला? 5व्या दिवशी बनतं मालक. फक्त 4च दिवस. त्यासाठी ना, शक्ती पेक्षा युक्ती महत्त्वाची आहे. डोकं, ते थोडं डोकं आताच्या पिढीने चालवावं आणि 4 दिवस कच्चून काम करावं आणि 5व्या दिवशी स्वतंत्र पैसे स्वतःचं करावं आणि बिझनेस स्टार्ट करावा. बघा, अख्ख्या आयुष्यभर मालक होऊन बसताय का नाही. पण आताच्या लोकांना कळतच नाही. की काय करतात, युक्ती चालवायची ठेवून शक्तीचा वापर करतात. मी असा, माझं एवढं, माझ्या बापाकडे एवढं, माझ्या आमच्याकडे एवढं, मी एवढा करोडपती, मी का काम करून. अरे ती बापाचं आहे. स्वतःचं काय आहे तुझ्याकडे? स्वतःचं कमवायची का? जो स्वतःचं कमवलं ना, वाव लोक म्हणतात. पण बापाच्या जे एवढं खाचाल ना तुम्ही हिंडून फिरून, तेवढी नावं ठेवतात. बापाची कमाई फुकट उडवते, हिंडफिरं कुत्रं म्हणतात त्याला. तर त्यासाठी ना, शक्तीपेक्षा युक्ती चालवा. युक्ती महत्त्वाची आहे. फक्त 4च दिवस काम करा. 4 दिवस जास्त का अख्खं आयुष्य जास्त? तुम्ही सांगा. अख्खं आयुष्य जास्त आहे आणि 4 दिवस थोडे आहेत. मग ते 4 दिवस जर चांगलं नीटनेटकं काढलं, जरा दुःखात काढलं, जरा मेहनत केली, 4 रुपये कमावलं, त्या 4 दिवसाच्या पैशात तुम्ही 8 दिवसाचे पैसे कमवू शकता. झालं का नाही, डबल 4 दिवसात. आणि डबल परत 8 दिवसांनी ती 8 रुपये टाकलं की परत 8 दिवसांनी 16 रुपये होतात का नाही. मग तुम्ही सांगा की शक्तीपेक्षा युक्ती महत्त्वाची आहे का नाही. ही कळलं पाहिजे. आताच्या पिढीला कळतच नाही. येड्यागत 4 दिवस काम करतात की 5व्या दिवशी चालला दारू प्यायला, गुटखा खायला, फिरायला, मला गाडी घ्यायची, मला अमकं करायची. अरे काय, हे असं नाही पुढं जात. त्यासाठी ना, शक्तीपेक्षा ना युक्ती चालवा. 4चा 8, 8चं 16, 16चं 32 असं कमवा. तरच तुम्ही अख्खं आयुष्य मालक बनसाल. एकदा 4 दिवस पार केलं ना, 5व्या दिवशी बघा तुम्ही मालक बनला ना, अख्ख्या आयुष्याची सुखाचा तुकडा खाचाल. हे कळायला पाहिजे ना तुम्हाला. सांगण्यात काय अर्थ आहे का? सांगितलं तर ते ऐकलं तरी पाहिजे. ते आताची पिढी पोरं ऐकतच नाही. ते मस्त प्रयत्न करते मी सांगायचा, शिकवायचा, पण ते ऐकतच नाहीत. माझ्यात अजिबात ताकद नाही, लुकडी जर आहे तरी सगळं मी, ताकद तर नाही काम करण्याची, तरी सगळं मी 1 दिवसात मटकी बेळी विकून 13,000 कमावले.
काय ऐकलं? मटकी वेळ. एकाच दिवसात 13,000 कमावलं. हे तुम्हाला पण कळलं पाहिजे. आता 13 जर डबल करायचं म्हटलं किती झालं? 26,000 झालं. मग तसं तुम्ही पण कमवा. आता आम्हाला काही साठवायचं नाही. मला एक मंदिर बांधायचं आहे गुरुदत्ताचं, आणि दत्ताची सेवा करायची. गुरुदत्त प्रसन्न आहेत मला. मी स्वर्ग रिटर्न आहे. चार नाही 3 वेळा स्वर्ग रिटर्न आहे. म्हणून मी दत्ताची आता सेवा करायची ठरवलं आहे. मंदिर बांधायचं आणि राहिलेलं आयुष्य मंदिरात घालवायचं. म्हणून मी काम करते मंदिर बांधण्यासाठी. तर तुम्ही पण मदत करू शकता. 100-50 रुपये. तुम्हाला पण मी केलेलं पुण्य बालपणीचं फायद्यात ठरेल. तुम्हाला पण आयुष्य वाढवून मिळेल. 10-5 रुपये जर तुम्ही दान केलं तर देवळासाठी. देऊळ नाही म्हणजे आमच्या गावाला देऊळ म्हणतात, पण मंदिरासाठी. म्हणून मी सांगते की 4 दिवस दुःखाचं काढा, मेहनत करा, आणि 5व्या दिवशी 4 दिवस मंजूर बना, आणि शक्तीपेक्षा युक्ती चालवा, आणि 5व्या दिवशी डबल करा. एवढंच सांगणं आहे माझं तुम्हाला. पटलं तर हा म्हणा, नाही पटलं तर सोडून द्या. सांगायचं काम आहे. मन राहत नाही, जीव राहत नाही सांगितल्याशिवाय. म्हणून 4 दिवस दुःख, अख्खं आयुष्य सुख. 4 दिवस मंजूर, अख्खं आयुष्य मालक. कसं बनायचं काही तुम्ही तुमची युक्ती चालवा. प्रत्येकाला देवाने युक्ती शक्ती सगळं दिलेलं आहे. पण ते काय लोक चालवतात, काही चालवतच नाहीत. मला देव देईना. देव कसा देईल? मेहनत करावी लागते. डोकं दिले देवाने, ती चालवावं लागतं. तेव्हा पैसे मिळतात. कसं मिळतात ही सगळं देवाने दिले. तरी अजून म्हणतात पैसे देवाला द्या. कसं देतात देव? देव काय पैसे घेऊन बसलाय? एवढी लोक आहे ती. तेव्हा मी सांगते की 4 दिवस दुःखाचं काढा, आणि अख्खं आयुष्य सुखाचं काढा. एवढंच सांगणं आहे माझं तुम्हाला. बघा पटलं तर हा म्हणा, नाही पटलं तर सोडून द्या.